आज अचानक घरातली स्वच्छता करत असताना मला माझ्या डोळ्यासमोर आली माझी इयत्ता 7वीमधील मराठी विषयाची वही आणि त्यामध्ये ससंदर्भासह स्पष्टीकरण लिहिताना डाकेबाईंनी त्यावर दिलेला शेरा वाचला आणि डाकेबाईंची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. जसं सांगितलं आहे तसंच्या तसं वर्णन ससंदर्भाचं स्पष्टीकरण करताना धनु तू केलेस आणि ह्याचा मला अभिमान वाटतो असं त्या तेव्हा म्हणाल्या होत्या आणि उत्तम असा शेरा त्या वहीवर त्यांनी लिहिला होता. माझ्या डोळ्यासमोर ती डाकेबाईंची मूर्ती उभी राहिली. 1979 साली जेव्हा मी 5वीमध्ये प्रवेश घेतला पलूसला, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूसमध्ये, तेव्हा त्या आम्हाला इतिहास शिकवायला होत्या. 6वीला असताना त्यांनी तयार करून घेतलेला इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास त्यावेळी आम्हाला होता आणि त्या इतक्या रंगवून सांगायच्या. ती आग्र्याहून सुटका असेल किंवा तो राज्याभिषेक असेल, जसंच्या तसं वर्णन उभं करायचं सामर्थ्य आमच्या डाकेबाईंच्यामध्ये होतं. हे शिक्षक आता खरंच दुर्मिळ झालेत. प्रत्येकजण व्यवसाय म्हणून या पेशाकडं बघतं, पण कर्तव्य म्हणून पेशाकडं बघणारी ती पिढी, प्रत्येक विद्यार्थ्याची जातीनं चौकशी करायची. कुणाच्या वहीत काय लिहिलं आहे हे बघायचं, शुद्धलेखन चेक करायचं, वेलांटी उकार सगळं त्या मनापासून बघायच्या आणि चुकलं असेल तर लाल रंगानं अशी रेष मारायच्या. माझ्या डोळ्यासमोर त्याच बाई उभ्या राहिल्या, तेवढ्याच कडक शिस्तीच्या पण तेवढ्याच प्रेमळ. कुठलीही गोष्ट जर चौकशी करायची असेल तर ती डाकेबाईंनीच करावी. घरी कोण कोण असतं, काय काय करतात आई वडील, हे बघायचं. हे विचारताना त्यांच्यातली आई जागृत व्हायची. सण समारंभ कसे साजरे करायचे आणि मराठी शिकवताना तर त्यांनी आम्हाला अनेक शब्दसंग्रह दिले. म्हणजे दर 40 किलोमीटरवर मराठी भाषा थोडीफार प्रमाणात बदलते आणि त्या बदलणाऱ्या शब्दांचा संच त्यांनी आमच्यासमोर उभा ठेवला. अगदी धुणं वाळत घालायची दोरी, त्याला कोणी वलन म्हणतं, कोणी त्याला काठी म्हणतं, पण बाई आम्हाला ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ अगदी समजावून सांगायच्या. वयानं जास्त पण कर्तव्यशून्य माणसाला किंवा मुलाला धगुर्ड हा शब्द त्यांनी आम्हाला सांगितला होता. काय धगुर्ड झाला आहेस? खरंच ह्या शब्दाला किती वेगळा अर्थ होता आणि तो अर्थ त्या समजावून सांगायच्या. आज हे सारे शब्द आठवले. लिखाण करताना ते शब्द मला उपयोगी पडत आहेत, पण त्यांचा उगमस्थान आज माझ्या लक्षात आलं की हे मुळावर बसलेले संस्कार हृदयापर्यंत होते आणि ही हृदयाला घट्ट मारलेली ती मिठी आजही बाईंच्या रूपानं माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. शब्दसंग्रह कसा असावा, शब्दसंच कसा असावा, शब्द मांडणी कशी असावी, प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, ससंदर्भासह स्पष्टीकरण म्हणजे काय, कोण कुठलं काय, ह्या सगळ्याची मांडणी कशी करायची, ह्या आखीव रेखीव पद्धतीनं शिकवणाऱ्या त्या आमच्या डाकेबाई. कधीच त्यांच्याबद्दल आम्हाला तिरस्कार वाटला नाही. त्यांनी कधीही छडी हातात घेतली नाही.
पण बाईंचं ते बोलणं छडीपेक्षा जास्त लागणारं होतं. मनावर फुंकर कशी घालायची आणि डोळ्यांचा धाक कसा ठेवायचा हे आम्हाला डाकेबाई शिकवायच्या. मित्र कसे असावेत आणि मित्रांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही कलुषितपणा का असू नये. कलुषितपणा जर असेल, काही शंका असतील, तर त्याचं निरसन कसं करायचं, समोरासमोर कसं बसायचं, कुठल्या वाक्यावर जोर द्यायचा, किलमिश कशी नाहीशी करायची. अहो, एकमेकांचा डबा सहभागी होऊन कसं खायचा याचंसुद्धा उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या डाकेबाई होत्या. एकदा डाकेबाईंनी आळूच्या वड्या तयार करून आणल्या होत्या आणि बहुतेक त्या दिवशी त्या पर्स घेऊन तशाच वर्गात आल्या होत्या आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यामध्ये आळूच्या वड्या आहेत डब्यामध्ये. तर आम्हाला वर्गातल्या मुलांना त्यांनी तेव्हा आळूच्या वड्या दिल्या होत्या आणि त्यांचं तेव्हाचं वाक्य होतं, आज तुमच्या 7वी अ वर्गाचा ह्याच्यावर नाव लिहिलेलं आहे. त्यांनी कुणासाठी करून आणल्या होत्या, कशा आणल्या होत्या याचं काहीही त्यांचा नामोनिशच त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. फक्त एवढंच म्हणाल्या, आज 7वी अचा नाव या वड्यांवर लिहिलेलं होतं. करता करविता परमेश्वर आहे हे त्या जाणून होत्या. आता डाकेबाईंच्याबद्दल आठवताना काही काही गोष्टी लक्षात येतात. कारण आमचे डाके सर म्हणजे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी अभ्यासली आहे, जगली आहे, जगायला शिकवली आहे, त्यांची सहचारिणी म्हणजे ज्ञानेश्वरीचा अंशच असणार नाव. एक तरी ओवी अनुभवावी त्यानुसार डाकेबाईंचं जीवन होतं. त्यांनी ती ओवी अनुभवली होती. म्हणूनच सरांसाठी त्या छाया होत्या, सावली होत्या आणि सावली नेहमी बरोबर असते. त्यामुळं ज्ञानेश्वरी जगणाऱ्या त्या आमच्या डाकेबाई होत्या. ज्ञानेश्वरी म्हणजे आई. ज्ञानेश्वरी कर्मयोग सांगते आणि तसाच विद्यार्थ्यांचा कर्मयोग म्हणजे अभ्यास करणं हे बाई आम्हाला पुन्हा पुन्हा समजावून सांगायच्या. तुम्ही आज ना उद्या मोठे व्हाल, कमावते व्हाल, त्यावेळी तुम्हाला मी बोललेल्या शब्दांची आठवण येईल की विद्यार्थी दशेत अभ्यासच केला पाहिजे, खेळलंही भरपूर पाहिजे, उन्हाळपणाही केला पाहिजे, पण त्याबरोबर आपण स्वतःला जपलं पाहिजे. आपली आयडेंटिटी जी आहे, आपली ओळख आहे, ती निर्माण केली पाहिजे. तेव्हा 7वीत असताना ओळख या शब्दाचा अर्थ समजण्याइतपत आमची मानसिकता नव्हती. पण आज त्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळी ओळख झाली आहे आणि ह्या ओळखीच्या मागं प्रेरणा जी होती ती आमच्या डाकेबाईंची होती. डाकेबाईंनी इतिहास शिकवला, मराठी शिकवलं. कधीकधी त्या आमच्या PT तासालासुद्धा यायच्या, आम्हाला खेळ शिकवायच्या. खेळातलीसुद्धा त्यांना तेवढीच माहिती होती. मैदानावर सामने घेताना ती डाकेबाईंची वाजणारी शिट्टी माझ्या कानात आजही घुमत होती. आणि नंतर आम्हाला कळलं की त्यांचं नाव वत्सल आहे. खरोखरच वत्सलाच त्या होत्या, मातृवत्सल होत्या. म्हणूनच त्यांना ते नाव मिळालेलं असावं आणि मिळालेल्या नावाचं त्यांनी सार्थकता केली होती. कारण आई, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मला त्या आईसारख्याच होत्या, कारण माझ्या आईची त्या मैत्रीण होत्या. दोघीही एकाच शाळेत शिक्षिका असल्यामुळं बाईंच्या घरी माझा जाण्याचा वरचेवर योग येत होता.
पण प्रत्येक वेळी चौकशी करताना बाईंच्या तोंडात तेच शब्द असायचे, तू काय करतोस, तुझं कसं आहे, कुठल्या विषयाचा अभ्यास करतोयस, शिक्षणाशिवाय कुठले छंद जोपासलेस का. आणि मला हे सांगताना आज अतिशय आनंद होतोय. बाई, मी शिक्षणाबरोबर लेखनाचा छंद जपला आहे आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत जपणार आहे. अशा या डाकेबाईंना शतशः शतशः नमन.